माझ्या अटकेआधी मी अमित शहाना फोन केला, देशाच्या गृहमंत्र्यांना. कारण सरकारची किंवा सत्ताधाऱ्यांची अशी भूमिका असते, मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर आधी त्याच्या आसपासचे त्याचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार यांना त्रास द्या, त्यांना चौकशांना बोलवा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांना 8-8, 10-10 तास बसवून ठेवा, त्यांच्याशी जे व्यवहार करतात त्यांना धमक्या द्या, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार पद्धतीनं धाडी घाला, म्हणजे चाळीत पण धाडी घालतात, चाळीत साध्या. हे त्यांनी माझ्या बाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक, मित्र ज्याचा काही संबंध नाही, ते फक्त माझ्याशी त्यांचे संबंध आहे, मित्र परिवार आहे, तेव्हा मला वाईट वाटलं. आधी मला वाईट वाटलं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करा. मी राजकारणात आहे, मी सहन करेन. तर मी अमित शहाना फोन केला रात्री 11 वाजता. गृहमंत्री आहेत, माझ्या जवळ अनेक लोक बसले होते. म्हणजे त्यांना फोन केला, का नाही फोन करायचा. त्यांना सांगतोय चुकीचं करताय तुम्ही, तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे. मी त्यांना सांगितलं. त्यांनी फोन केला तेव्हा ते आधी ते नव्हते, मीटिंग मध्ये होते, पण त्यांनी 4थ्या मिनिटाला त्यांचा मला रिटर्न कॉल आला आणि हाँ बोलो संजय भाई, प्रेमानंद बोलो संजय भाई, आपने फोन किया था. मैं बोलो हाँ अमित भाई, मैं फोन इसलिए किया कि आप देश के गृह मंत्री हैं, आप एक जिम्मेदार मंत्री, नेता. ये जो चल रहा है मेरे बारे में, उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं. ये राजनीति है, आप मुझे जो तकलीफ दे रहे हो वो आपकी राजनीति, लेकिन आप मुझे तकलीफ दीजिए, लेकिन मेरे लिए आप, हमारे परिवार के लोग जिनका कोई संबंध नहीं है, मेरे दोस्त, उनके ऊपर रेड्स हो रहा है, उनको पकड़ कर लेके जा रहे हो, 10-10 घंटा बिठा रहे हो. ये कौन से कानून में लिखा, ये क्या है? मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो. तो आप सबसे पहले रुकवाइए. और मैं दिल्ली में बैठा हूँ, सफदरजंग लेन 15 मेरा एड्रेस आपको मालूम है, आपके सामने ही हूँ. आपकी जो टीम है पीडी की, उसको मेरे पास भेज दीजिए. अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर दीजिए, मुझे गिरफ्तार कर दीजिए, मुझे कोई, लेकिन एक नौटंकी बंद कर दी आणि मी फोन ठेवून दिला. तो ते बोला ना, मला माहित नाही, बोलो गृहमंत्री को मालूम नहीं, ऐसा होता है क्या?